नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की कमळांना ज्यावेळेला खत घालायला लागतं तर ते कोणत्या स्टेजला घालायला लागतं, किती घालायचं आणि त्याचं एक्झॅक्ट प्रपोर्शन काय आहे, कोणत्या पद्धतीचं खत त्याच्यामध्ये आपण घालू शकतो. कमळ ही जी वनस्पती आहे ही खूप हेवी फीडर आहे. हेवी फीडर ह्याचा अर्थ असा आहे की त्याला खूप न्यूट्रिशन खूप खायला लागतं. ही कमळं ज्यावेळेला आपण तलावांमध्ये लावलेली असतात, तलावांमध्ये ज्यावेळेला असतात त्यावेळेला तलावांमध्ये एक त्यांची स्वतःची इकोसिस्टीम असते. मासे असतात, वनस्पती असतात, शेवाळं असतं आणि ही सगळी इकोसिस्टीममुळे त्यांना ते सतत न्यूट्रिशन रिप्लेनिश होत राहतं. पण आपण ज्यावेळेला अशा ड्रम्समध्ये कमळं लावतो त्यावेळेला काय होतं की ते त्यांना तसं न्यूट्रिशन रिप्लेनिश होत राहत नाही आणि कमळं ती सगळं त्याच्यातले जी मातीतलं सगळं न्यूट्रिशन काढून घेतात आणि मग नंतर त्यांची जी ग्रोथ असते ती थोडीशी कमी होते किंवा कॉम्प्रोमाइज होते. कमळांना योग्य वेळेला योग्य ते खत देणं हे महत्त्वाचं असतं ज्यावेळेला आपण ड्रम्समध्ये लावतो. कमळ लावल्याच्या एक 2-3 स्टेजेस मी इथे दाखवणार आहे. हे कमळ आहे, हे काल लावलेलं आहे. ज्युलियट नावाचं कमळ आहे आणि ह्याचं हे इथून मूळ, ह्याचं जे इथून पान आहे हे जस्ट थोडंसं बाहेर आलेलं आहे. ही सगळी कमळं काल लावलेली आहेत. त्याच्यानंतर हे कमळ जे आहे हे लावून एक 2-3 दिवस झालेले आहेत आणि त्याच्यानंतर त्या तिथे खाली जे दिसतं आहे तिथे त्याची पांढरी मुळं आलेली आहेत आणि ते आता नवीन त्याची रूट सिस्टीम तयार करणार आहे. हे कमळ लावून साधारणपणे महिनाभर झालेला आहे. तर ह्या 2-3 ज्या स्टेजेस आहेत ह्या अशा स्टेजेसमध्ये कोणत्या स्टेजमध्ये खत घालायचं हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. कमळाला ज्या वेळेला असं एकच पान आलेलं असतं त्यावेळेला अजून ते खत घालायला तयार नाही आहे, त्यावेळेला ते आत्ता त्याला खत नाही आपण घालायचं. पण ज्यावेळेला ही अशी एक 4-5 पानं येतात किंवा आता ही सुद्धा एक 4-5 पानं आलेली आहेत, ह्या इथून नवीन पान आलेलं आहे आणि इथे खालीसुद्धा जर का बघितलं तर खालीसुद्धा त्याचे वेगळे शूट्स आलेले आहेत. हे जे कमळ आहे यालासुद्धा 3 पानं आलेली आहेत, तिथे खाली एक त्याचं शूट आलेलं आहे. तर ही जी स्टेज आहे ही कमळांना खत घालण्यासाठी योग्य आहे. इथे सुद्धा तसंच आहे. ग्रोथ आता त्यांनी जीव धरला आहे असं आपल्याला लक्षात येतं. अशा वेळेला आपण त्याला खत घालणार आहोत. ही वेगवेगळी 4 प्रकारची खतं आहेत आणि ह्या खतांचं जे काही प्रमाण आहे ते मी तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहून देणार आहे. त्याच्यापैकी हे खत आहे, याथे लिहिलेलं ह्युमिक ॲसिड, ह्याच्यावर लिहिलेलं ह्युमिक ॲसिड. हे आहे मायक्रोन्यूट्रियंट्स. नंतर हे आहे NPK, ह्याचं प्रमाण पण मी सांगणार आहे. आणि हे अजून एक प्रकारचं DAP नावाचं खत आहे. तर ही वेगळी जी खतं आहेत ही काय प्रमाणामध्ये घालायची हे मी लिहून देणार आहे. तर ही सगळी जी खतं आहेत ही आपण ह्याच्यामध्ये एकत्र करणार आहोत. जिथे शेतीची सामानं मिळतात तर अशा ठिकाणून आम्ही ही सगळी खतं आणतो. पण ॲमेझॉनवरती किंवा ऑनलाईन कमळांसाठी स्पेशल अशा वेगळ्या टॅबलेट्स पण मिळतात. पण आमच्याकडे ही जी एवढ्या प्रकारची एवढी सगळी कमळं आहेत ही आत्ता इथे एवढीच आहेत आणि अजून खालीसुद्धा अजून ठिकाणं आहेत की जिथेसुद्धा खूप कमळं आहेत. तर एवढ्या सगळ्यांना ती एक टॅबलेट म्हणजे तशी आम्हाला खूप महागात पडते. त्याच्यामुळे आम्ही ही अशी खतं मिक्स करून आपण असं आम्ही घालत असतो. पण जर का तुम्हाला तुमच्याकडे 1 किंवा 2च कमळं लावलेली असतील तर त्या टॅबलेट्स घेणं हे खूप सोपं आहे. हे खत आपण आता त्याच्यावरती नाव लिहून ठेवणार आहोत की कमळांसाठी असलेलं खत. असा टिश्यू पेपर घ्यायचा असतो. टिश्यू पेपर घेतला की तो त्याच्यात सहज पाण्यामध्ये विरघळू शकतो आणि टिश्यू पेपरमध्ये एक साधारण 1 चमचाभर खत घ्यायचा आणि त्याची अशी पुरचुंडी बांधायची, म्हणजे पुडी बांधायची थोडक्यात. आणि ती पुडी आपण मातीमध्ये खोचणार आहोत, कारण कमळं ज्यावेळेला आपण लावतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आपण मासे ठेवत असतो आणि माशांना हे सगळं खत चालत नाही, म्हणजे पाण्यामध्ये डायरेक्ट टाकून हे खत चालत नाही. त्याच्यामुळे जरी टॅबलेट घेतली तरीसुद्धा ती मातीतच खोचावी लागते आणि हे अशा पद्धतीचं खतसुद्धा मातीतच खोचावं लागतं. कमळाचं जे रिंग असते ती अशी साईडला तयार होते आणि त्याच्यामुळे त्याची पानं जिथून बाहेर आलेली आहेत त्या पानांच्या जवळ हे खत असं आतमध्ये खोचून टाकायचं. आता ते वरतून दिसत नाही आहे. अशा पद्धतीने
ही कमळं जी आम्ही इथे लावलेली आहेत ही आम्ही तुम्हाला डिस्पॅच केल्यानंतर लगेचच लावलेली आहेत आणि त्याच्यामुळे ही थोडीशी मोठी झाली आहे. तुमची कदाचित एवढी मोठी झाली नसतील अजून, पण जर का झाली असतील तर तुम्ही ही प्रोसेस सुरू करायला हरकत नाही की कुठे खत मिळतं किंवा काय त्याचं कुठे मिळू शकेल किंवा आणून ठेवायचं घरी किंवा मिक्सचर करून त्याचं ठेवून द्यायचं. ह्या सगळ्या प्रोसिजर आपण सुरू नक्कीच करू शकतो आणि ज्यावेळेला त्याची योग्य वेळ मी सांगितलेली आहे ती योग्य वेळ आल्यानंतर आपण त्याला ते खत द्यायला पाहिजे. हे खत जे असतं ती ज्या तारखेला तुम्ही खत देणार आहात, उदाहरणार्थ 15 तारखेला जर का खत दिलं तर दर महिन्याच्या 15 तारखेला साधारण 30 ते 40 दिवसाच्या अंतरावरती ही खतं कमळांना द्यावी लागतात. तर ती सतत फुलं देणं आणि सतत ती हेल्दी राहणं हे सहज शक्य होऊ शकतं. कमळाला खत कधी द्यायचं नाही हे सुद्धा मी सांगणार आहे, पण ती वेळ अजून आलेली नाही आहे. ज्यावेळेला कमळं डॉर्मंट होतात त्यावेळेला कमळांना खत द्यायचं नसतं, पण ती वेळ ज्यावेळेला येईल त्यावेळेला मी नक्की व्हिडिओच्या मार्फत सांगेनच की कमळं डॉर्मंट कशी होतात आणि ती झाली का तरी कसं ओळखायचं. पण अजून कमळं डॉर्मंट झालेली नाही आहेत आणि आत्ता ती डॉर्मन्सीमधून बाहेर येत आहेत. आता ती त्यांच्या फुल ब्लूममध्ये आहेत, त्याच्यामुळे आत्ता खत देणं हे अगदी परफेक्ट आहे, योग्य आहे.